तर मी स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर आज आपल्यासोबत आहेत महाट्रान्सकोची असिस्टंट इंजिनियरची एक्झाम रँक 1ने क्लिअर करणारा निखिल गौरकर। तर सगळ्यात पहिल्यांदा निखिल तुझं स्वागत आपल्या चॅनलवर आणि तुझे खूप खूप मनापासून अभिनंदन। सगळ्यांचं ड्रीम जॉब आहे महाट्रान्सकोची असिस्टंट इंजिनियरची एक्झाम, ते तू क्लिअर केली। तर आज आपण निखिलकडून सगळ्या गोष्टी जाणून घेऊया, त्याने कसं प्रिपरेशन केलं होतं, काय काय टिप्स आहेत किंवा त्याने कुठून क्वेश्चनची प्रॅक्टिस केली होती, रिव्हिजन कशी केली होती, त्याने कशी कन्सिस्टन्सी मेंटेन केली, त्या सगळ्या गोष्टी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल मारुती गौरकर आहे। मी चंद्रपूर जिल्ह्यातून राजुरा तालुक्यात राहतो। तर माझं कॉलेज पासआउट इयर हे 2021ला आहे आणि कॉलेजचं नाव हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद आहे। तर माझे शेवटचे जे कॉलेजचे 1.5 वर्ष होतं ते लॉकडाऊनमध्ये गेलं। हो, लॉकडाऊनचा फेज होता। आधीच ठरलेलं होतं माझं की माझं कोर फील्डमध्ये जायचं होतं। IT सेक्टर तर इंटरेस्ट नव्हताच माझा। त्या काळात तुम्हाला माहीतच असेल की खूप वॅकन्सी आल्या होत्या IT सेक्टरमध्ये, पण माझं आधीच ठरलेलं होतं। तर गेटमध्ये स्कोर नव्हता, त्यामुळं नंतर पुन्हा विचार केला आपण कोणती एक्झाम द्यायची। वॅकन्सी पण नव्हती निघत तेव्हा त्या काळात, पण सेंट्रलच्या वॅकन्सी येत होत्या। जसं बँकिंग सेक्टरमध्ये येत होत्या वॅकन्सी, CGLच्या येत होत्या। हो, SSC CGL आणि SSC JEE पण एकदा आली होती। तर फॉर्म भरून टाकले, बघू म्हटलं देऊन काय होते। तर तोच बेस घेऊन प्रिपरेशन चालू करून दिली होती। तर क्लासेस वगैरे घेतले असेच बेसिक आपलं CGLचे अनअकॅडमी ऑनलाईन घेतले होते, कारण मी प्रिपरेशन ही घरूनच केली होती। आधी बाहेर जायचा विचार होता, पण तालुक्यातच खूप म्हणजे सुंदर अशी लायब्ररी होती, जसं फॅसिलिटी वगैरे सगळेच होते तिथं। त्यामुळं आणि वायफायची पण तिथं सोय होती, तर ऑनलाईन क्लासेस जमणार होते तिथं करायला। कशासाठी घेतलं? SSC साठी घेतलेलं? हां, तेव्हा म्हणजे सुरुवात करायचं होतं आधी काहीतरी बेस म्हणून। आता गव्हर्नमेंट एक्झाम तर आपल्याला द्यायचीच आहे, तर ॲप्टिट्यूड वगैरे, रिझनिंग, इंग्लिश या सर्व गोष्टी पाहिजेनच। तर बाकी तुझ्या नोट्स नंतर बनवल्या? हां, बाकी सगळ्या युट्यूबवर बघितल्या आणि पुन्हा जे आपला युथ पब्लिकेशनचे बुक घेतले होते, त्यानंतर सिनियरनी मला सजेस्ट केले होते का युथ पब्लिकेशनचे प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर जे असतात क्वेश्चन जे असिस्टंट इंजिनियरचे असतात, AJEचं ते वेगवेगळे बुक असतात, दोन्ही व्हॉल्यूम आहे। हो, दोन्ही माझ्याकडे AEच्या PDFs होत्या आणि JEची मी घेतली होती। नाही, JEची माझ्याकडे बुक्स होते आणि AEच्या PDFs होत्या आणि JB गुप्ता होती आणि बाकीच्या आपल्या नोट्स ज्या होत्या कॉलेजच्या, त्याआधी कॉलेजच्या नोट्स आपल्या ज्या जुन्या होत्या त्या आधी रिवाईज केल्या, त्याचे नोट्स काढले। त्यानंतर जे आपला रोजचा यूट्यूबवरून तर चालतच होतं, टेक्निकलचं सांगत आहो का एखादा कॉन्सेप्ट झाला, त्या कॉन्सेप्टबद्दल किती महत्त्वाच्या पॉईंट्स आहे ते लिहून घेणं। पॉईंट वाईज गेलो म्हणजे एक सब्जेक्ट घेतला तर तसंच काही नवीन गोष्टी असेल त्या सब्जेक्टमध्ये जे आजपर्यंत शिकलो ना मी, आणि ते एक्झाममध्ये विचारताय, त्या गोष्टी केल्या आहे। नोट्स काढलेल्या आहे। पुन्हा हँडबुक होती, यूथचीच होती, त्यातून पण खूप कॅप्सूल होती, युथ पब्लिकेशनची कॅप्सूल होती ती। आणि त्याचा तुला खरंच एक्झामला फायदा झाला का? कारण बरेच मुलं विचारतात की यूथचं आम्ही बुक वगैरे वापरू का, कारण बऱ्याच जणांकडे यूथ वापरतात बरेच मुलं। तर यूथचा तुला खरंच फायदा झाला होता का? आणि याच्या व्यतिरिक्त मग अजून कुठला तू बुक रेफर केलं होतं का, की तेवढंच मुलांनी केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे तुझ्या मते? सांग। नाही सर, माझ्या मते तर मी असं पर्टिक्युलर एकाच सोर्सवर डिपेंड नव्हतो। जिथून माझा कॉन्सेप्ट क्लिअर होईल मी तिकडे जात होतो। जसं यूट्यूबवर तो कॉन्सेप्ट होईल माझा, तो सब्जेक्ट होईल, तर मी यूट्यूबवरून करत होतो। तसंच काही सब्जेक्ट होते जे डिजिटल इलेक्ट्रॉनिक, ते यूट्यूबवर थोडंसं माझ्या जसं मला पाहिजे होतं कॉन्सेप्ट तसं मिळत नव्हतं। तर मी अनअकॅडमीचे टेक्निकलचे क्लासेस होते ते घेतले होते। तर तिथून पण काही बरेचसे सब्जेक्ट कंप्लीट केले होते। तर म्हणजे बघायचं झालं तर यूट्यूब पण करत होतो मी, यूट्यूबवरून ते क्लासेस पण होते माझे, आणि जे युथ पब्लिकेशनची प्रॅक्टिस जे आपला रेफरन्स बुक होत्या तिथून पण करायचो प्रॅक्टिस। पण आता मी तुला विचारेन, कारण आता आपल्याकडे 60 दिवस राहिलेले बरोबर। आता मुलांचा पण एक डाऊट असतो की जे फर्स्ट टाइमच प्रिपेअर करतात। आता तू पण 21 पासआउट, म्हणजे तू पण बऱ्याच एक्झाम दिल्या नसतील, म्हणजे फार ठराविकच एक्झाम दिल्या असेल, कळेल? तर आता ट्रान्सकोचा आपला सिलेबस तर कुठेच मेन्शन केलेला नाही आहे,
बरोबर. सिलेबस आपला कोणीतरी डिस्क्लोज करत पण नाही, यावेळेला आपण डिस्क्लोज केलेला नाही आहे. तर तुला सोर्स वगैरे कुठून कळले की बाबा हा पर्टिक्युलर टॉपिक करावा, म्हणजे कुठल्या सब्जेक्टला तू जास्त वेटेज दिलेलंस का, ह्या सगळ्या गोष्टी मग तुला यूट्यूबवरूनच कळल्या की त्याचा ॲनालिसिस कसा कळला? कारण आता मी तर आता सगळ्या मुलांना गाईड करतो, जेवढं जमेल तेवढं. आपण सिलेक्टेड मुलं ते सगळे गाईड करतोच आहे, पण तरीसुद्धा तू पर्टिक्युलरली कसं प्रिपरेशन केलेलंस, म्हणजे कुठल्या सब्जेक्टला जास्त वेटेज द्यायचं किंवा कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे त्याचा तू स्वतः असा ॲनालिसिस वगैरे केला होतास का? कारण बऱ्याच मुलांना तोच एक डाऊट असतो की सब्जेक्टचा किंवा टॉपिक इम्पॉर्टंट कुठले आहेत त्याचा ॲनालिसिस कसा केलेला असतो. हो सर, प्रिपरेशनमध्ये बघा, प्रिपरेशनमध्ये स्ट्रॅटेजी तर प्रत्येकजण करतो, बरोबर, आणि तो यूट्यूबवर पण बघतो कशी करायची. मेन म्हणलं तर मेहनत तर सगळेजणच करतात, पण जे प्रॉपर प्लॅनिंग आणि जे स्ट्रॅटेजी असतात ते महत्त्वाची असते माझ्या मते. करेक्ट. तर स्ट्रॅटेजीसाठी मी बघितलं तर असा एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा टॉपिक ह्याच्यावर भर नव्हता देत की ह्या एक्झामला हा सब्जेक्ट विचारणार, पॉवर सिस्टीम जसं ट्रान्सकोला विचारलाच आहे आता, का आता पुढच्या वेळेस पण हाच विचारणार, असं काही तर्क लावत नव्हतं मी. आपल्याला जॉब पाहिजे तर सरसकटच अभ्यास करायचा, पूर्ण टोटल प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि आपल्याला लागायचंच आहे तर सिलेक्शन आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्याला पूर्णच अभ्यास करायचा, असं माझं मत होतं. तर मी त्याच दृष्टिकोनातून अभ्यास म्हणजे पूर्णच टॉपिक्स, पूर्ण चॅप्टर्स सगळंच करत होतो. सगळे सब्जेक्ट तू कव्हर केले होते. हो हो हो. हे झालं आपलं टेक्निकलची गोष्ट. टेक्निकलची. नॉन टेक्निकलसाठी तू कसं प्रिपरेशन केलेलं तुझं? तर नॉन टेक्निकल आधी सीजीएलसाठी मी क्लासेस घेतले होते अनअकॅडमीचे. रिजनिंगचं पण, ॲप्टिट्यूडचं आणि मराठीचं. ॲप्टी रिजनिंगसाठी तर आणि मराठीसाठी तर आपली ते कोणती बुक होती, बाळासाहेब शिंदे होती ते. तिथून थोडं बघितलं, कारण पॅटर्न तर माहितीच नव्हता. बरोबर, काहीच नव्हतं. हा, तर बेसिक बघत होतो, जसं मनी वगैरे, पॅराग्राफचे क्वेश्चन वगैरे. ग्रामर तर नव्हतं, पण माहिती नव्हतं तेव्हा आपल्याला. मी पण तेच करते की ऍटलीस्ट थोडं तरी सगळ्या बाबतीत थोडं बेसिक माहिती करून घ्या, कारण पेपर कसा येईल ते सांगू शकत नाही. आता परत तेच बरेच मुलं म्हणतात की ग्रामर नव्हतं, पण तरी पण सजेस्ट करेन की ग्रामर करून जा, जर आलं तर मग काय कराल ना असं. पण आता ट्रान्सकोचा आपल्याला माहिती आहे पॅटर्न का असा विचारणार आहे, कारण त्यांनी डिस्क्लोज केला आहे आपला सर्क्युलरमध्ये का असं राहणार आहे. पण टॉपिक्स आपल्याला अजून पण माहिती नाही की कुठला टॉपिक. तेव्हा माहिती नव्हती आपल्याला का मराठीमध्ये काय विचारणार आहे. तर बेसिक केला होता, कारण वेटेज पण जास्त नव्हतं, त्यामुळं मराठीचा तेवढा म्हणजे भार नव्हता दिला मी ना. आणि राहिलं ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगचं, तर ते आधीपासून सीजीएलचं चालू होतं, तर हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत होती, सगळं म्हणजे टॉपिक वगैरे कवर होत होते. तर नंतर जेव्हा IBPS एक्झाम घेणार होती आपली, तर त्यानुसार IBPSचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर होते आपला यूट्यूबला असतातच, सॉल्व केलेले, क्लर्क लेवलचे आणि PO लेवलचे. ते दोन्ही पण म्हणजे जे आता जसं एक्झाम्पल आता एखादा प्रिवियस इयरचा झाला आहे, 2020चा झाला आहे, तर ते पेपर सर्च करायचा तिथं यूट्यूबवर. म्हणजे खूप ॲनालिसिस खूप छान प्रकारे देऊन असतात. बँकिंग लेवलचे. ना आपल्याला माहिती होतं का IBPS लेवलवर येणार आहे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड, तर तिथूनच प्रॅक्टिस करायचं रोज. एक पेपर घेतला, स्टार्ट करायचं सॉल्व करणं. काही मिस्टेक झाल्या, काही नवीन मेथड कमी वेळात म्हणजे होऊ शकते, अशा काही ट्रिक्स वगैरे बघायच्या का कमी वेळात होऊ शकते, तर ते मग तशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करायचे. मग त्याच्या व्यतिरिक्त युट्यूब व्यतिरिक्त तू क्वेश्चनसाठी दुसऱ्याकडे कुठला सोर्स वापरायचा, कुठला बुक वगैरे घेतलं होतं? बुक वगैरे तर नाही, सगळं युट्यूबवरूनच करून टाकलं. ट्रिक्स वगैरे सांगतात, त्या नोट्स करत होत्या. हो. तू सांगितलंस टेक्निकलचं कुठून प्रिपरेशन केलं, नॉन टेक्निकलचं कुठून प्रिपरेशन केलं, बरोबर. तर आता मला सांग की आपली एक्झाम ठरली होती, टेंटेटिव्ह डेट होती जुलैमध्ये होणार होती, करेक्ट. आणि ती पोस्टपोन होत ती आपली ऑलमोस्ट डिसेंबरपर्यंत गेली. मध्ये ऑलमोस्ट 6 महिन्याचा पिरियड होता आपला, 5 ते 6 महिन्याचा पिरियड गेला, करेक्ट. तर ह्याच्यामध्ये तू कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली, किंवा तुला मग जसे जसे एक्झाम पोस्टपोन होत होती तसं तुझं मोमेंटम कमी होत गेलं का, किंवा तू डिमोटिवेट झालास का, आणि जर झाला असेल तर त्याच्यावर तू कसं काम केलंस, किंवा स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवलं त्या 6 महिन्यामध्ये? कारण बरेच जण कसं मुलं करतात की सुरुवातीला जोशामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर खूप जास्त चांगल्या प्रकारे प्रिपेअर करतात, आणि त्यानंतर जशी डेट पोस्टपोन होत जाते त्यांचा मोमेंटम कमी होत जातो, किंवा त्यांचा अभ्यासाचा मूड वगैरे जातो. तर तू स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवलेलं, किंवा तू तुझा कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केलेली या थ्रू आउट द 5 ते 6 महिन्यामध्ये? तर सर आधी जे डेट फिक्स झाली होती 16 जुलै होती. हो.
तर त्यानुसार तर माझी प्लॅनिंग होती, स्ट्रॅटजी वगैरे होती का या दिवशीपर्यंत आपल्याला पूर्ण प्रिपेअर होऊन म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करून टेस्ट सिरीज वगैरे देऊन आपल्याला रेडी राहायचा. तोपर्यंत सिलेबस झालेला सिलेबस तोपर्यंत बरा म्हणजे लगभग 80% झालाच होता दोन्ही मिळून. हो नॉन टेक्निकल झाला होता पूर्ण. जो टेक्निकल होता तो 90% झाला होता आणि रिव्हिजन थोडं बाकी होतं पण त्या दिवशीपर्यंत. पण ज्या दिवशी म्हणजे कळालं का डेट एक्स ते केस वगैरे पडली होती तर पोस्टपोन होते पण ते पोस्टपोन होता. डेट नव्हती माहीत. नंतर पुन्हा झाली होती पोस्टपोन. बरोबर. तर असंच पोस्टपोन होत होती एक्झाम. तर त्यासाठी तू कसं स्वतःला मोटिवेट ठेवलं किंवा काय केलं त्याच्यासाठी? अच्छा की तुझं ठरलेलंच होतं की नाही मला ही एक्झाम काढायचीच आहे म्हणून वगैरे? हो आधी तर हे तर ठरलेलंच होतं कारण की कॉम्पिटिशन. असं कधी डाऊन वगैरे वाटलं का की अरे यार कधी होईल माहित नाही तर मग कशाला एक्झामसाठी प्रिपेअर करायचंय? हो सर, डाऊन तर वाटते सर. आपण आता प्रिपरेशन करत राहतो, आपल्याला माहिती नसते का आपण कोणत्या लेवलवर आहो. करेक्ट. आपल्याला माहिती नसते ते बरोबर का आपलं होईल नाही होईल. सर्वांची परिस्थिती तर खराबच असते जे प्रिपेअर करतात. त्यांना माहिती असते का आपली कसं कोणत्या काळामध्ये आपण कशा त्यातून येऊन आपण आलेलो आहो, कुठून आलेलो आहो. तेच एक मेन फॅक्टर आहे की जर तुम्हाला तुमचं कंडिशन बदलायची असेल म्हणजे तुम्ही खूप काय बोलतात वीक बॅकग्राऊंड मधून असाल तर तुमचा जॉब सिक्युअर करणं हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर असतो की तुम्हाला त्या कंडिशन मधून बाहेर आणायचं. आपल्या फॅमिलीसाठी ते जास्त एक चांगल्या अजून लाईफस्टाईल आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये. तोच एक फॅक्टर माझ्या मते बऱ्याच जणांचा असू शकतो मोठी. तर जेव्हा पोस्टपोन झाली होती एक्झाम तेव्हा असं काही मला वाटलं नाही. मला पण असा मी विचार केला पॉझिटिव्हली का मला टाईम मिळाला आहे तर मी त्यामध्ये म्हणजे जे राहिलेलं आहे माझं टॉपिक्स कोणते वगैरे किंवा कव्हर करू शकतो किंवा जे आता ॲप्टी रिझनिंगचा जे प्रॅक्टिस आहे ज्या कॉन्सेप्टमध्ये मला जास्त टाईम लागत आहे बरोबर तर ते मी कसं फास्ट करू शकतो. आणि परफेक्शन म्हणजे टेक्निकलमध्ये जे परफेक्शन आहे जसं कॅल्क्युलेशन पार्ट येतो आपला न्यूमरिकल्स आणि थेरॉटिकल्स तो विसरतोच आपण काही काळानंतर. पण त्याला कसं म्हणजे ठेवायचं आणि नवीन कसं शिकायचं ते म्हणजे स्वतःहून पॉझिटिव्हली इंटरेस्ट देऊन मी अभ्यास केला होता. ओके. म्हणजे जो तुला एक्स्ट्राचा टाईम मिळाला होता तू चांगल्या प्रकारे त्याला युटिलाइज करायचा प्रयत्न केलास. बरोबर. आता तू म्हणालास की तुझ्या टायमिंगवर तू जास्त वेळ घालवला म्हणजे जो तुला जास्त वेळ लागत होता क्वेश्चन सॉल्व्ह करायला त्याच्यात तू फास्ट करायचा प्रयत्न कर किंवा कॅल्क्युलेशन वगैरे. तर त्याच्यासाठी तू सजेस्ट करशील का की तू पर्सनली त्याच्यासाठी काय वेगळं असे एफर्ट्स दिले होते की जे त्यांनी मुलांनी वापरले तर त्यांचं कॅल्क्युलेशनसुद्धा फास्ट होईल आणि त्यांचं ॲक्युरेसीसुद्धा वाढेल किंवा कॅल्क्युलेशन स्पीड पण वाढेल त्याच्यामुळे? जसं नॉन टेकसाठी जर RS अग्रवाल बुक आहे, जर एक्झाम्पल सांगतो जर तुम्ही तिथून जर प्रिपेअर करत असाल आणि तुमचा जो टाईम लागत आहे नेहमीसाठी जर एक मिनिट लागत आहे एका क्वेश्चनला तर तुम्ही सोर्स बदलावा. जसा यूट्यूबवर जा तिथं बघा तिचे वेगळे क्वेश्चन बघा किती टाईम लागतो आपल्याला, ट्रिक्स काय आहे नवीन, आपण काही वेगळं काय करू शकतो का. जसं मल्टिप्लिकेशनमध्ये काही ट्रिक्स वापरून आपण काही त्या फॉर्म्युला वगैरे चेंज करून आपण जो आधीपासून जे वापरत आहोत काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काढून आपला टाईम वाचवता येतो का. तर ते जे ट्रिक्स आहेत ते लक्षात ठेवून त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. ओके. टायमर लावून वगैरे बघायचं असं की मला टाइम किती. सर असं मी तर कधीच टायमर वगैरे केला नाही का या दिवशी असा फिक्स इतका पाठ करायचा मला, 2 तास या सब्जेक्टसाठी द्यायचा आहे, 3 तास टेक्निकल करायचा आहे, नॉन टेक्निकल असा इतक्या वेळ करायचा आहे असं काही नाही केलेलं. असं काही निश्चित नव्हतं. ओके. मनाला म्हणजे सॅटिस्फाय झालं का आज एवढं झालं म्हणजे माझं छान झालं आहे बरोबर तर ठीक आहे म्हणजे दुसरं करत होतो. डेलीचं कसं प्रॉपर शेड्यूल तर नव्हताच. ओके. आणि कॅल्क्युलेशन वगैरे कसं फास्ट केलं कारण आपल्या एक्झामला कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे बरोबर. तर विदाउट कॅल्क्युलेटर कसं सॉल्व्ह करायचं म्हणजे फास्ट वगैरे त्यासाठी तू काय वेगळं असं काय केलं होतंस का? सर हे कॅल्क्युलेशन सर म्हणजे असं काय ट्रिक्स वगैरेमधून नाही येणार. जे आपलं न्यूमरिकल मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि ॲडिशन सबट्रॅक्शन जे वगैरे राहते ते प्रॅक्टिस करूनच येईल. आता आपलं जर यूथ पब्लिकेशनचे भरपूर क्वेश्चन असतात ते
जवळपास 26,000 वगैरे क्वेश्चन असतात त्या बुक्समध्ये. 100-200 क्वेश्चन तर असतात, कमीत कमी आहेच. तर ते सॉल्व करत करत ते इनबिल्ड आयडिया आणि इनबिल्ड ते येऊन जाते, कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जातात. तर मेन म्हटलं तर प्रॅक्टिसवरच म्हणजे भर दिला तर नाही का, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला जे काही ड्रॉबॅक्स आहे, आपण कुठे काही कमी आहो, कोणता टॉपिक आपल्याला म्हणजे जसं आपण प्रॅक्टिस करतो जसं मशीनचं आपण प्रॅक्टिस करत आहोत. तेच आता स्पेसिफिकली तुला विचारणारच होतं की मशीन्सचं पण आता मुलं म्हणत होते की मशीन्सला मुलं जरा घाबरतात की त्याच्यामधले कधी कधी क्वेश्चन त्यांना समजत नाही, कारण बाकीचे पॉवर सिस्टीम म्हण किंवा बाकी आपण ॲनालॉग डिजिटल वगैरे किंवा कंट्रोलचे क्वेश्चन समजून येतात की कुठल्या टॉपिकचे. मशीन्समध्ये आपल्याला क्वेश्चन दिसतात, सगळा डेटा पण दिसतो, पण आता ह्याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला लावायचा किंवा कसं सॉल्व्ह करायचं ते समजत नाही. तर तुला पण असा प्रॉब्लेम आला होता का, आणि जरी आलेला तरी मग तू एक्झामला काय केलं, म्हणजे सॉल्व्ह केला की स्किप वगैरे करून गेलेलास पुढे? बघा सर, प्रॉब्लेम तर येतोच प्रत्येक जागी, कुणाला कुठे ना कुठं कोणत्या ना कोणत्या टॉपिकमध्ये येतोच, टफ वाटतोच. पण मुळात काय करायचं म्हणजे आधी बेसिक समजलं ना, म्हणजे आता जसं मशीन म्हणताय तुम्ही, तर मशीन वर्किंग कशी करते, वर्क कशी करते, काय फिनॉमिना लागतो, काय लॉज लागते, ते जर माहीत असेल तर बाकी सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातात. ते न्यूमरिकल तर नंतरचा पार्ट आहे. आधी थेरॉटिकलची कशी वर्किंग होते प्रॅक्टिकली तेच आधी समजणं महत्त्वाचं आहे. मला पण तेच वाटतं, बऱ्याच मुलांना तेच आधी माहिती नसते की वर्किंग कशी होते, पाठ करून जातात. म्हणजे मुळात कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे ना आपले. जसा कोरोना इफेक्ट आहे तर तो प्रॅक्टिकली कसा होतो, म्हणजे काय त्याचा इफेक्ट होता, रिझन काय, कशामुळे होतं ते म्हणजे समजून घेणं, किंवा थेरॉटिकलच नाही असं म्हणजे जसं रट्टा मारल्याशिवाय करतो आपण तसं नाही, म्हणजे समजून घ्यायचं कॉन्सेप्ट का कसा असतो तो. तर मुळात जर आपण मुळामध्ये गेलो तर मग बाकीच्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतात. तर शेवटच्या 60 डेजमध्ये तू जर सपोज एक्झाम देत असतास आता, तर तुझी स्ट्रॅटेजी काय असती, म्हणजे रिव्हिजनला तू किती टाइम दिला असतास, म्हणजे आता उरलेल्या वेळात फक्त क्वेश्चन सॉल्व्ह केले असतेस की थेअरी पण वाचली असतीस, की कसं सगळा हा टाइम तू मॅनेज केला असं, त्याबद्दल जर आता माझ्याकडे जर 2 महिने असतील तर मी आधी जे झालं आहे माझं अभ्यास करून त्या आधी रिव्हिजन केलं असतं पूर्ण, काय येते काय नाही येत त्याचं प्रॉपर ॲनालिसिस केलं असतं. आणि ज्या टेस्ट सिरीजचा महत्त्वाचा शेवटचा पार्ट म्हणलं तर प्रॅक्टिसमध्ये टेस्ट सिरीज आपण कोणत्या पोझिशनला आहो ते थोडं कॉन्फिडन्ससाठी असते. तर सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की सिलेबस कंप्लीट करणं इम्पॉर्टंट आहे. सिलेबस सगळ्यात आपला झालाच पाहिजे, जेवढा झाला तेवढा. आता प्रत्येकाचा कंप्लीट करणं आवश्यक आहे. आपण कन्सिडर करूया, एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की काय मुलाचे 1-2 सब्जेक्ट वगैरे बाकी आहे, ओके, त्याचे बाकीचे सब्जेक्ट झाले, 2 सब्जेक्ट बाकी आहे, तर त्याने तो उरलेल्या 60 दिवसामध्ये ते 2 सब्जेक्ट कंप्लीट करायवर फोकस करावा, की जे त्याने ऑलरेडी कव्हर केलेले आहेत सब्जेक्ट, म्हणजे जसे की पॉवर सिस्टीम, मशीन, आपले कोर सब्जेक्ट त्याचे झालेत. सपोज आपण थोडे जे नॉन कोरवाले सब्जेक्ट आहेत ते राहिलेत, तर त्याने आता ते सब्जेक्ट कंप्लीट करण्यावर फोकस करावा, की जे ऑलरेडी केलेले आहेत त्याचे मग क्वेश्चन प्रॅक्टिस वगैरे करावी किंवा त्याचंच रिव्हिजन करावं. ह्याच्यावर तुझं काय मत आहे की काय त्याने करावं? आता माझ्या मते सर आधी जे झालं आहे ते रिव्हिजन करायचं, ओके, त्याच्यावर जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल आहे ते करून घ्यायचं. मग जर आपल्याला टाईम मिळाला तर ते करून पण टाईम मिळाला आपल्याला. आता प्रत्येकाला टाईम, आता कोणाला जसं प्रॅक्टिस रिव्हिजन करायला 10 तास लागतात एखादा सब्जेक्ट, कोणाला तेच टॉपिक करायला 6 तास पण लागू शकतात. तर प्रत्येकजण आपापल्या टाईमनुसार चालतो. प्रिपरेशन लेवलवर आहे की त्याला किती वेळ लागतो, तर त्यानुसार त्यालाच म्हणजे ठरवावं लागेल का कसं टाईम मॅनेज करायचा आहे, का दुसऱ्याचा टाईम मध्ये याला इतकं लागतं आहे त्याला तितकं लागतं आहे त्यावर नसते. प्रत्येकाचं मेंटल ॲबिलिटी वेगवेगळे असतात. त्यामुळं जर आधी रिव्हिजन झालं आहे, प्रॅक्टिस केला आपण त्या चॅप्टरची, तर मग आपल्याकडे टाईम उरला असेल तर आपण त्याच्याकडे जाऊ शकतो आपण. पण पूर्ण तर सिरीजवर वगैरे आता लगेच जावं का, की आता फक्त जे काय बुकलेट वगैरे त्यातले क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करावे? टेस्ट सिरीज कधीपासून द्यायला स्टार्ट करावं तुझ्या मते? टेस्ट सिरीज तर माझ्या मते तर 1 महिना आधी फुल लेंथ. ओके, त्याआधी आपण अशा चॅप्टर वाईज देऊ शकतो आपण. पण कसं आहे ते जे आपले टॉपिक उरलेले आहेत, जर तुम्ही म्हणाले का 2 सब्जेक्ट आहे बाकी आहे आणि आपल्याकडे आता 2च महिने आहे, बरोबर, रिव्हिजन झालं आपलं, प्रॅक्टिस झालं, त्यानंतर आपले 2 सब्जेक्ट होणार नाही आहेत त्या टायमामध्ये, कारण एक सब्जेक्ट खूप आपला मोठा असतो इलेक्ट्रिकलचा. हो, तर जेवढं इम्पॉर्टंट आहे आपण स्वतःच बघायचं कोणतं टॉपिक विचारू शकणार, येऊ शकेल तो वाचून घ्यायचा. कमी टाईममध्ये जे होऊन जातात थेरॉटिकल वगैरे, जसं न्यूमरिकल आहे
ते करून घ्यायचं ना प्रॅक्टिस करून घ्यायची त्याची. ओके. तर निखिल तुला बरेच मेसेज वगैरे पण येत असतील, कॉल वगैरे येत असतील प्रिपरेशनसाठी. ओके. तर आता आपल्या प्लॅटफॉर्मवर आता तू सगळ्यांसमोरच अवेलेबल आहेस, तर तुमचे जे काही डाऊट्स असतील ते आता ऑलमोस्ट मी विचारतोच आहेत. पण तरी जनरली आता तुझा कॉल आला आणि मुलाने विचारलं की सर मी आता प्रिपरेशन मला करायचं आहे, महाट्रान्सकोची एक्झामसाठी मी फॉर्म भरलेला आहे, तर आता उरलेल्या दिवसामध्ये मी माझं प्रिपरेशन कसं करू, तर त्यांच्यासाठी तुझं उत्तर काय असेल की त्याने प्रिपरेशन कसं करावं जर त्यांना सिलेक्शन हवं असेल तर एक्झामला? हो सर, मला कॉल तर बरेच आले आणि त्यातून मला एक गोष्ट कळाली, काही जण जस्ट सुरुवात करत आहे प्रिपरेशनसाठी आणि बऱ्याच लोकांचा एक दोनदा झाला आहे सिलेबस कवर. तर दोघांसाठी पण थोडा वेगवेगळं राहील. आता जे नवीन सुरुवात करताय त्यांना काहीतरी बेस पाहिजे नसतं, त्यांना एखादी कोचिंग वगैरे म्हणा किंवा मटेरियल बघा सोर्स पाहिजे नसतं त्यांना. जे म्हणजे बेसिकपासूनच जावं लागेल, पूर्ण पुरा सिलेबस कवर करावा लागेल. आणि दुसरे ज्यांचा झालेला आहे ऑलरेडी त्यांनी तर प्रॅक्टिसमध्येच फोकस करावा आणि जे सब्जेक्ट कॉन्सेप्ट राहिले आहे वीक असेल त्याला स्ट्रॉंग करण्यावर म्हणजे भर करायला पाहिजे. आणि म्हणजे त्यानंतर थेअरीवर फोकस करावं की जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करावे तुझ्यामध्ये? हां सर, तर आता आपण प्रॅक्टिस तर करतच आहोत, पण यामध्ये एक फॅक्टर असते का ॲनालिसिस खूप महत्त्वाचं असते स्वतःवर. करेक्ट. आपण कोणत्या पोझिशनला आहो, आपल्यामध्ये काय चुकत आहे, आपलं काय कोणते टॉपिक कोणतं कॉन्सेप्ट आपल्याला वीक पडत आहे, तर त्यावर ॲनालिसिस रोज जसं एखादा आपण क्वेश्चन पेपर आपण सॉल्व केलेला आहे की आपण प्रॅक्टिसच करत आहोत, हा टॉपिक आपल्याला येत नाही तर तो लिहून घ्यायचा एका म्हणजे कोऱ्या पेजवर. बरोबर. आणि जसं टेस्ट सिरीज पण दिली आपण, तिथं पण खूप छान ॲनालिसिस होतं. आपल्याला रँक किती येत आहे, टेक्निकलमध्ये किती येत आहे आपल्याला मार्क्स, नॉन टेक्निकलमध्ये किती येत आहे, आपण कुठे कमी पडत आहोत, कोणता टॉपिक आपल्याला करायला पाहिजे ना आता अजून की आपला रँक बूस्ट होईल, मार्क वगैरे येणार आपल्याला छान. तर ते बघून ॲनालिसिस करायचं, नोट वगैरे लिहून घ्यायचं, आपल्याला हा टॉपिक राहिलेला आहे, आपल्याला हे टॉपिक जमत नाही आपल्याला टेक्निकलमध्ये नॉन टेक्निकलमध्ये, तर मग त्यावर आपण काम करायचं सेपरेट, त्यावर भर द्यायचा की ते जो वीक पार्टवर आपण सगळ्यात जास्त फोकस असावा. स्ट्रॉंग पार्ट नंतर पण स्ट्रॉंग आपला राहणारच आहे. आणि सोबतच रिव्हिजन चालू द्यायचं. जसं तुम्हाला वाटेल एक हप्त्यानंतर एखादा सब्जेक्ट किंवा एखादा टॉपिक, जसं टाईम मिळेल, जसं आता प्रॅक्टिस करू तुम्ही बोर झाला असाल तर रिव्हिजन चालू करून द्यायचं. रिव्हिजन जर आता बोर झाला तर मग थेरॉटिकल करून टाकायचं. तुझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी सांगशील का? कारण बऱ्याच मुलांना ते जसं की रिव्हिजन कशी करायची ते कळत नाही. सगळे सब्जेक्ट वाचून होतात, क्वेश्चन सॉल्व्ह करून होतात, पण पुढचं सॉल्व्ह केल्यावर मागचं विसरायला होतं. अशा वेळी रिव्हिजन कसं करायचं ते तू पर्सनली कसं रिव्हिजन केलं होतं, म्हणजे सब्जेक्ट कसे अरेंज केले होते त्यामुळे सगळं सांग. तर माझं सर सायक्लिक चालत होतं सगळ्या गोष्टी. सायक्लिक काय ते पण सगळं एक्सप्लेन करेल डिटेलमध्ये की तुझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी होती. हो सर, आधी थिअरॉटिकल माझा जर एखादा सब्जेक्ट शिकून झालेला आहे कंप्लीट, तर त्यानंतर मी प्रॅक्टिस करायचो क्वेश्चनची. पूर्ण चॅप्टर सब्जेक्ट झाल्या लगेच पूर्णच क्वेश्चनची. सोबतच जे मागचा जो चॅप्टर झालेला होता माझा, मागचा जो सब्जेक्ट झालेला होता त्याचं थोडं एक पार्ट किंवा रोजचे 200-300 क्वेश्चन ते करायचे सोबतच. आणि त्याचंच लगेच सोबतच त्याचं पण रिव्हिजन कोणत्या तरी वेगळ्या त्या सब्जेक्टचं कोणत्या तरी वेगळ्या टॉपिकचं रिव्हिजन चालू असायचं. आणि जे करंटमध्ये माझा प्रॅक्टिस चालू आहे ते तर त्यावर तर जास्तच टाईम असायचा, जास्त भर असायचा प्रॅक्टिसमध्ये. आणि सोबतच जो आता करंट टॉपिक झालेला आहे माझा, तर त्यामध्ये कुठं पुन्हा वीक पडला आहो आणि जी मी प्रॅक्टिस करतो आहो मागच्या चॅप्टरची झालेली रिव्हिजन करतो आहो, त्यामध्ये काही टॉपिक सुटलेले आहे का, काही नवीन ॲड करता येते का, ते स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहायची एक आणि प्रॅक्टिस करत राहायचं. हे सांगू शकतो. ओके. मग तू टाइम टेबल वगैरे बनवलं होतं का की रिव्हिजनसाठी एवढा टाइम देईन आणि मग नवीन क्वेश्चनसाठी एवढा टाइम देईल असं काय फायनल दिवसामध्ये? नाही सर, टाईम तर नव्हता दिला कोणत्याच याला. असंच म्हणजे सायक्लिक चालू होतं माझं. म्हणजे जसं वाटेल की जसं वाटेल जाऊन रिवाइज करायचं. विसरायची गोष्ट तर नव्हती. एका हप्त्यानंतर तर
एक सब्जेक्टचं करतच होतो मी. Okay. संडेला जसं संडेला ओके कंटिन्युअसली रिव्हिजन चालूच होतं सब्जेक्ट कंप्लीट करता ओके. म्हणजे आता पण जर कोण सब्जेक्ट कंप्लीट करत असतील अजून तर तुमचं काय बाकी असेल, तुम्हाला वाटतं की मला अजून सब्जेक्ट कंप्लीट करायचे आहेत, तर सोबतच तुमची रिव्हिजन पण करत जा. मला वाटतं मग तुम्ही 4-5 दिवस डेलीचा केला की एखाद दिवस तुम्ही वीकमधून पाहिजे तर रिव्हिजनसाठी ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला पण तेवढा मनामध्ये कॉन्फिडन्स राहील की मी आधीचं पण नाही विसरत आहे, कारण सोबत आपण ते घेऊन चाललो आहे ते. करेक्ट. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की जे सगळ्यांपासून तू लपवलं असेल कदाचित, की तू काय असं वेगळं केलंस की ज्यामुळे तुझा रँक 1 आला. स्ट्रॅटेजी जी तू आतापर्यंत कोणाला सांगितली नसेल, तर मला वाटतं की आपल्या चॅनलवर तू आज सांगूनच टाक की तुझी काय अशी स्पेशल स्ट्रॅटेजी होती की ज्यामुळे तू रँक 1 काढल्यास ते. ओके. आणि बाकी कोणाला सांगू नका स्ट्रॅटेजी. सर स्ट्रॅटर्जी तर काहीच नव्हती. असं वाटत पण होतं मला का रँक 1 येईल म्हणून, पण असंच करत होतं. स्वतःवर विश्वास होता का काढेल, सिलेक्शन होईल माझं. कॉन्फिडन्स तर होताच साहजिक, पण वाटत होतं का आपल्या माझी कॅटेगरी OBC आहे तर तिथून तरी एक सीट पाहिजे मला. माझं हेच ध्येय होतं का एक सीट पाहिजे मला, बाकीचं मला काही घेणं देणं नाही आहे. मला माझी एक सीट पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करेल. एवढंच होतं माझं. त्यानुसार मी तेच मनात घेऊन मी अभ्यास करत होतो. तर आता मला सांग की फायनली आता तू सिलेक्ट झालेला आहेस ते, तर आता इथे येऊन तुला कसं वाटतं? म्हणजे आता एक स्वप्न आपण पाहिलेलं असतं ते आता आपलं एवढं स्वप्न अचीव झालं, एवढं मेहनत घेतली त्यामागे, तर आता स्वप्न तुझं अचीव झालेलं आहे. तर तुला इथे येऊन कसं वाटतं की आता तू ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून आता थोड्या दिवसामध्ये जॉईनिंग होशील, तर तुझं फिलिंग एक सांग. काय रे सर, भारी वाटत आहे. आणि घरची वगैरे जेव्हा रिझल्ट वगैरे लागलेला तेव्हा घरची काय कंडिशन होती, म्हणजे घरी कसं सांगितलं तेव्हा ती जरा एक सिच्युएशन सांग सगळ्यांना, म्हणजे बऱ्याच मुलांना मोटिवेशन पण मिळेल. अच्छा. ज्या दिवशी म्हणजे रिझल्ट तर सायंकाळीच आला होता, लगभग 8 वाजता आला होता. कोणाला एक्सपेक्टेड नव्हतं. हो, मी जस्ट लायब्ररीमधून गेलो होतो घरी, फ्रेश वगैरे झालो होतो. आणि त्या दिवशी माझ्या घरी बाबा माझे कोल इंडियामध्ये आहे, तर ते ड्युटीला जाऊन होते आणि आई ताईच्या घरी जाऊन होती. ओके. तर घरी तर माझी ताई होती, मोठी ताई, आणि मीच होतो घरी. तर जस्ट फ्रेश झालो आणि बसून होतो, जसं मोबाईल वगैरे व्हॉट्सअप बघत होतो. तर जस्ट अचानक रिझल्ट आला. आल्यानंतर तर असं आधी विश्वासच नव्हता. आधी म्हणजे लिस्ट खोलली आणि माझंच नाव पहिलं होतं. तर म्हणजे शॉकमध्ये एकदम. तर काही ना ते इमोशनल झालो खूप. ताई होती सोबत, रडलो खूप, सावरला ताईनं. मग असंच मग कॉल वगैरे येत होते, म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन वगैरे, त्यासाठी मित्राचे वगैरे कॉल येत होते, बस तेवढंच. मग नंतर घरी वगैरे सांगला, जेव्हा कॉल लावून सांगितला वडिलांना आणि आईला, खूपच खुश झाले होते. म्हणजे इमोशनल नाही का ते आवाज, म्हणजे डोळे भरून आले होतं. बोलणं पण नव्हतं तेव्हा. खूप जास्त आनंदाची सिच्युएशन असते. हो. आता तुम्ही प्रिपरेशन करत असाल ना, कदाचित तुम्हाला आता जास्त मेहनत करतो असं वाटत असेल, काही टायमाला येऊन तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन पण येईल मे बी या 2 महिन्यामध्ये, पण हाच टायमिंग आहे. नंतर एकदा तुम्ही तुमचं नाव जेव्हा सिलेक्ट लिस्टमध्ये बघाल ना, तेव्हा जसं निखिलने सांगितलं की तो जो आनंद असतो ना, तो आपण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसोबत कम्पेअर नाही करू शकत. जेव्हा तुम्ही ते फिलिंग येईल ना तुम्हाला की रिझल्टमध्ये तुमचं नाव येतं आणि तुमच्या घरामध्ये असं सगळं एवढे खुश असतात की खरंच ॲटलिस्ट म्हणजे आता बोलताना पण मला थोडंसं डोळे भरून आले की मला पण आठवतं की घरी कशी झाली होती ते कंडिशन. खरं खूप इम्पॉर्टंट आहेत या गोष्टी. जसं निखिलने सांगितलं की अशी स्पेसिफिक अशी काय स्ट्रॅटेजी नाही आहे. आता स्वतः रँक 1 सांगतो आहे, तर त्याच्यावर मला तरी वाटतं की तुम्ही विश्वास ठेवा की खरंच तुम्ही प्रिपरेशनवर तुमच्या फोकस ठेवा. जसं निखिलने सांगितलं की पॉझिटिव्हिटी ठेवणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर स्वतः तुम्ही पॉझिटिव्ह राहा. जो काय टायमिंग आहे आम्ही सोबतच तुमच्यासोबत अवेलेबल पण आहेत आणि निखिल पण तुम्हाला गाईड करेल. आता आम्ही सोबत आहे तोपर्यंत तो गाईड पण करेल तुम्हाला. तुमच्या काय क्वेश्चन्स असतील ते तुम्ही सांगू शकता. आणि निखिल तुला काय ॲड करायचं आहे का? हां प्लीज सर, एक गोष्ट मी ॲड करू वाटत आहे मला. माझ्या जे प्रिपरेशनमध्ये जे मित्र असतात आपले, ते पण मित्राची आणि घरच्यांची जे साथ असते ते खूप महत्त्वाची असते. माझे जे मित्र होते, जशी संगत तशी पंगत म्हणतो. बरोबर. माझ्या लायब्ररीमध्ये तर मी एक दोघंच होतो आम्ही, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून आणि या एक्झामसाठी प्रिपेअर करणारे. म्हणजे माझे सोबतचे मित्र होते ते खूप म्हणजे सपोर्टिव्ह आणि कॉन्फिडन्स देणारे. जेव्हा मी निगेटिव्ह होत होतो तेव्हा त्यांनी मला सावरत गेले, सपोर्ट केले. तर मी सांगू इच्छितो की मित्राचा खूप म्हणजे एक सपोर्ट असतो आणि घरच्यांचा पण. करेक्ट. तर तुला आता फायनल काय टिप्स द्यायचे वाटतील का की आता एक्झाम आलेली आहे, त्याचा तू आता
सिनियर म्हणून सांगू शकतो किंवा एक रँक 1 म्हणून आत्ता जे 390 आपल्या पोस्ट आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी तू एक काय 2 ते 3 टिप्स देऊ शकशील फायनली, की आत्ता त्यांनी उरलेल्या वेळात हे केलं तर त्यांचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस नक्की वाढतील म्हणून? हो सर, नक्कीच. आधी तर सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा का आपलं सिलेक्शन होईल म्हणून. अशा काही निगेटिव्ह गोष्टी खूप येणार आहे आता, आणि चांगली गोष्टी आहे का 390 वॅकन्सी खूप मोठी आहे. आपल्या वेळेस तर 170 होती, त्यानंतर जेनको पण झाली आहे, खूप भरपूर मोठी वॅकन्सी होती ती पण. तिथे पण बरेच मुलं झाले आहे जॉईन होतील, आणि इथं पण झालेच आहे जॉईन. तर 390 ही खूप मोठी वॅकन्सी आहे. तर स्वतःवर विश्वास ठेवा, वॅकन्सी खूप चांगला ऑपॉर्च्युनिटीज आहे. अभ्यास करा, साहजिक आहे, अभ्यास करावाच लागेल खूप छान. हेच बस, ठीक आहे. चालेल, थँक्यू निखिल, एवढं तू मुलाचं मार्गदर्शन केलं. आणि जर रँक 1 तुम्हाला काहीतरी सांगतोय निखिल, तर खरंच त्याच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी असणार. आणि त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याच मी पण रिलेट केल्या, तर बऱ्याच आम्ही इथे भेटतो, बऱ्याच गोष्टीसुद्धा होतात, ह्याच सगळ्या गोष्टी आमच्या पण डिस्कस होतात. तर बऱ्याचसुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांच्या ऑलमोस्ट कॉमनच आहेत. ह्याने ज्या निखिलने ज्या गोष्टी सांगितल्यात त्या, तर नक्कीच ह्याच्यावर फोकस करा. आणि स्पेसिफिकली जर तुम्हाला निखिलला काय क्वेश्चन विचारायचे असतील तर कमेंट्समध्ये विचारा. मी इथे निखिलला स्पेसिफिकली ते क्वेश्चन विचारून आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर वगैरे पोस्ट करीन, किंवा जर निखिल अवेलेबल असेल तो सुद्धा इथे आपल्या कमेंट्समध्ये सुद्धा टाकू शकतो जे काय असेल ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन इंटरव्ह्यूसोबत.